पंत, गड उतार होण्याची तयारी झाली? जी राजे. पंत, जाताना हा नजराणा घेऊन जा. राजे, अहो नजराणा किमती आहे. राजे, आपल्या वतीने हा नजराणा आम्ही देऊच, पण सिद्धीशी बोलायचं काय? सिद्धीशी काहीही बोलायचं नाही. गंगाधर पंत, तुम्ही सिद्धीशी बोलायचंही नाही आणि सिद्धीला भेटायचं सुद्धा नाही. फक्त नजराणा द्यायचा. हो, पण हा नजराणा द्यायचा तो केदारजीला. केदारजी ना? होय गंगाधर पंत, तुम्ही गड उतार होणार ते केदारजीच्या तळावर. तुम्हाला केदारजीशी बोलणी करायची आहे आणि ती यशस्वी करायची आहे. पंत, आपण आणि माझ्याकडे कसं काय? राजांची आज्ञा. म्हणजे अहो, आता तुमचे सिद्धी साहेब आणि राजे यांच्यात गुप्त सुलूक होणार आहे. सिद्धी साहेबांनी तसा निरोप पाठवलाय. निरोप? आणि तो कसला? भेटीच्या आग्रहाचा निरोप, दुसरा कोणता? मग राजेंनी सिद्धी साहेबांना नजराणे पाठवले. भरपूर. म्हणाले सिद्धी साहेबांना एकट्यानंच का, आपल्या मराठी सरदारांना नाही नजराणे पाठवा. त्यांनी काय घोडं मारलंय? मग आता सर्व मराठी सरदारांनाही नजराणे पाठवणं सुरू आहे. स्वीकार व्हावा केदारजी राजे. सुरुवातीला हा केदारजी तुमचं काहीही ऐकणार नाही, कारण त्याची सिद्धीवर श्रद्धा आहे आणि आदिलशाहीवर अंधश्रद्धा. त्यामुळे तुम्ही काहीही सांगितलं तरी त्याला ते पटणार नाही. मराठी माणसाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही वज्रासारख्या अभंग. एकदा ठेवल्या की ठेवल्या, त्यात बदल नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा पंत, हा केदारजीच आपल्यासाठी वेढ्याचं दार उघडणारा ठरेल आणि तुमच्या या भेटीनंतर शिवाची कामगिरी सुरू होईल. धनी घ्या. येतो आता आणि मला आता. तुझं तू लाव की कुकू. असं कधी झालंय का लगीन झाल्यापासनं? तुम्ही कुकू लावल्या बिगर माझा दिस सुरू झालाय व्हय? ते बी खरं आहे. अगं पण तू माझ्याकडून का कुकू लावून घेतीस? मला बाई आपलं वाटतं. आणि तुम्ही आहेत म्हणून तर भरलेलं कपाळ हाय ना. असं असं. आजकाल त्या सिद्धीच्या येड्यामुळे ना लय भ्या वाटतं बघा. ती समधी भूतावळ हिथं कशा पाय आल्या ती काय माहिती. तुम्ही ऐका की माझं, तुम्ही नका जाऊ आजपासनं. त्या सिद्धीचा काय बी भरोसा नाही हो. जोवर राजगडावर आहे तोवर देव आपल्या पाठीशी आहे. असं 100 सिद्धी येऊ दे की मी रोज तुझ्या कपाळाला कुकू लावत राहणार. येतो, उशीर होतो या. आता आज कसलं काम आहे? अगं हा शिवा आज एकाला दुष्टांत देणार आहे. कुणाला? केदारनाथाला. कोण केदारनाथ? सांगेल नंतर. येतो, उशीर होतो या. काळजी घे बघ. आव, आपला नजराणा सिद्धी साहेबांच्या नजराण्यापेक्षा थोडा छोटा आहे, पण राजे म्हणाले आपल्या रक्ताच्या मराठी सरदारांना विसरू नका, त्यांना आवर्जून द्या. यात मराठी असण्याचा काय संबंध? राजे, नजराणा तर केदारजींना मी देतोच सन्मानपूर्वक, पण काय? पण केदारजी तसा चौकस माणूस आहे. त्याला काय सांगायचं, का नजराणा म्हणून? त्यांना सांगा आम्ही दिलाय, आपला माणूस म्हणून.
म्हणावं, जर सिद्धीला नजराणे येतात तर ज्यांच्या जीवावर सिद्धी उभा आहे त्या पराक्रमी मातब्बरांना का नजराणे नको? असं. आणि त्यांना हेही सांगा की आमच्या आणि सिद्धीच्या भेटीतून राजकारण एक नवीन वळण घेत आहे. त्याला तुमचा सक्रिय पाठिंबा हवा. जी. आणि काहीही झालं तरी आपण एक आहोत, तुटणारे नाही. आम्ही आदिलशाही सेवेत आहोत. आहातच की, पण निष्ठा कशी असावी ही मराठी माणसांनाच माहीत. जसे तुम्ही. आम्ही शब्दाचे पक्के, इमानी, शूर, वीर, झुंजार. अहो सगळे घाबरले, पण आपण नाही. हे धाडस. बाजी अहो, त्या केदारजीच्या पायात आम्हाला साप सोडायचा आहे. बाजी घोरपडे, केदारजी ही मंडळी सिद्धीपासून लांब गेली पाहिजे. छावणीत बेबनाव निर्माण झाला पाहिजे. एकच अंधाधुंदी माजली पाहिजे. आणि त्यासाठीच हा सगळा सायास. आलं ध्यानात? जी राजे, आलं लक्षात. अहो ते झालंच, पर पण सिद्धी जोहरचं तसं नाही. तुम्ही कशी मूळ आदिलशाहीतली माणसं. सिद्धी म्हणजे आदिलशाहीवर मुळात खफा असलेले लोभी, नजराण्याच्या लोभानं शब्द फिरवू शकतात. अर्थात अशी माणसं असणारच नाही तर दुनिया कशी चालणार. उडदा माझी काळे गोरे असतातच. जगदम. येतो. या. काम फत्ते झाले. एवढा कसला विचार करताय केदारजी? काय खरं आणि काय खोटं काय बी समजणं झालंय. म्हणजे काय झालंय तरी काय असं? आपल्याला तो शिवाजी फसवतोय का सिद्धी? अहो पर यो भलता प्रश्न तुमच्या टक्कुरात आला तरी कसा? अहो त्या सिद्धीची आणि शिवाजीची गुप्त बैठक होणार आहे. काय सांगायला? वय अहो ठाव आहे का तुम्हाला? आम्हाला तर काहीच ठावं नाही. अहो, तुमच्याकडूनच पहिल्यांदा कळतंय. अहो एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी तुमच्याशी सलाम मसलत करायला नको का? तर वो पण मला अजून बी खरं वाटत नाही की सिद्धी हुजूर असं काहीतरी करतील म्हणून. मला बी काही समजना. माझं टकोरच भणमणायला लागलंय. ये देखो, यहाँ इस जंगल के बीच में थोड़ी खाली जगह है. मैं यहाँ सिवा से मुलाकात करने के लिए शामियाना बनाऊंगा. हुजूर यहाँ जंगल में? हुजूर यहाँ सिवा अपने सिपाही लगा देगा और हमको दगा देगा. लेकिन इस बार दगा हम करेंगे. मैं समझा नहीं हुजूर. तुम इस जंगल में पहले से ही अपने गिने चुने 1000 सिपाही लेकर छिप जाना. जी हुजूर. मैं 4-5 लोगों को लेकर सिवा से मिलने छावनी में जाऊंगा. उसी वक्त तुम अपने सिपाहियों को जंगल में अलग अलग जगह पर छिपा देना और उनसे कहना तैयार रहे. जैसे ही सिवा मुलाकात खत्म करके गढ़ चढ़ने की कोशिश करेगा, हमला कर दो उस पर. लेकिन हाँ, अपने इस मंसूबे की खबर अपने मराठा सरदारों को नहीं होनी चाहिए. उन पर भरोसा नहीं रखा जा सकता. हमला करो और सबको मार डालो, लेकिन सिवा को जिंदा रखना. उसे जिंदा गिरफ्तार करके घसीटते हुए मेरे पास ले आओ. सिद्धी हुजूर आदिलशाहीशी दगा करतेत. आता मग काय कानडीत सांगत होतो काय मी? आता प्रत्यक्ष शिवाजी राजांचं वकील तुमच्याशी बोललं, मग विश्वास बसला ना तुमचा? ते झालंच, तर जरा विश्वास ठेवणं कठीण जाते. कठीण जाणारच.
अहो अचानक एखादा केस राट लागतो का नाही तसं झालंय हे. अरे हे तर आता बघा बा स्वतः पण विचार करा. विचार तर आता करावा लागलच. अहो किती दिवस पानाळ्यावरून दगड गोट भिरभिरीत येत होत. आता अचानक माणिक मोती कसे यायला लागले खाली. अहो ते बी ताड भरभरून मोठी गडबड सुरू आहे कणाकीच्या आड. अहो राज कुठे निघाला. अहो नका काढायचे आहेत. सिद्धी हुजुरांकडे जातो आणि विचारतोच जे ऐकलं ते खरं आहे का. अहो राजे काय बोलाव तुम्हाला. आता तू काही बोलू नकास. तुला बोलायचं होतं ते तू बोललास. तर सिद्धी हुजुरांना विचारलं की समज स्पष्ट होईल. हा सूर्य आणि हा चैत्रथ. हाव बसा. असं कोण कबूल करत का मी दगा करणार आहे म्हणून. अहो तुम्हाला इचरायचं असेल तर वेळ बघून बोला. ग्रहदशा बघा मग जा. नाहीतर जीवावर बेतल. बोला गंगाधर पंत. केदारजीला नजराणा मान्य झाला? हो, कोणतीही खळखळ न करता. वा, जसं योजलं होतं तसं घडलं. अगदी बेमालूमपणे. परंतु केदारजीचं मन गढूळ झालं ना. होतं म्हणजे सुरुवातीला केदारजीचा विश्वास नाही बसला, पण नंतर जेव्हा तुमची आणि सिद्धीची गुप्त भेट, नजराणे, माझं जाणं येणं, हा सगळा इतिवृत्तांत त्याला तिखट मीठ लावून सांगितला, तेव्हा केदारजीच्या मनात सिद्धीबद्दल शंका आलीच. उत्तम. याचा अर्थ आता सिद्धीच्या छावणीत बेबनाव होणार. खात्रीने राज जास्त काही बोलत नाही, पण येत्या आषाढीला सिद्धीचा दोर ताटकन तुटणार. तुटलाच पाहिजे. सिद्धीच्या गोटात बगावत. उत्तम, चांगली चाल खेळलेत राजे. वय साहेब. अहो दोरखंडातील कंचा दोर कच्चा आहे हे बरोबर जोखलं राजांनी. काय म्हणतात केदारजी. अहो कसला केदारजी, त्याला ना धड ना बुड. खरंय. आऊसाहेब, ही माणसं फितूर होतील? यांचं काय सांगावं. जिकडे गुलाल तिकडे चांग भलं. या घडीस काहीही होऊ शकतं. पन्हाळगडापासून ते राजगडापर्यंतच्या साऱ्या इलाक्यात प्रत्येक वाटेवर तुमची हुशार माणसं पेरा बहिर्जी. प्रत्येक प्रहराला राजगडावर खडान खडा खबर आली पाहिजे. जी साहेब. आणि चाकणची काय बातमी. हो फिरंगूजी आम्हाला पर चिरीच आणलंय खानाला. रातीच्या रात्री भुईकोटाच्या बाहेर पडतोय, खानाच्या छावणीत दंगल माजवतोय आणि पुन्हा भुईकोटावर जातोय. आणि रायबागन ती कुठे आहे. खानानं रायबागनला तोफा आणायच्या कामगिरीवर पाठवले. असं म्हणजे या चाकणच्या रणधुमाळीत रायबागन नाही? नाही जी. तलवारीच्या पात्यात चेहरा बघणाऱ्या वाघिणीस शाहिस्त खानानं तोफांच्या हमालीवर पाठवले. तर वय साहेब. या अपमानाची सल तिच्या झुंजार मनास बोचत असेल. बहिर्जी. वय साहेब. आपल्या बोलण्यातला रोख मला समजला. कामगिरी होऊन जाईल. सांगावा हाय नवाब साहेबांचा. काय सांगावं आहे. कामात अजिबात दिरंगाई नको. दिवसा काम करताय का नाही तसं रातच्याला बी तोफांची नेहान करा आणि ती लवकर करा असा निरोप आहे. मग आता आमचाही एक निरोप द्या तुमच्या नवाबांना. तोफा दमत नाहीत, पण तोफा खेचून आणणारी माणसं आणि बैल दमतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आम्ही, पण विश्रांती तर घ्यावीच लागते. तिथे तंबूत बसून निरोप धाडणं फार सोपं आहे. इथे आमच्या बरोबर येऊन पावसात उभं राहा, म्हणजे कळेल आमचे काय हाल होत आहेत ते. त्यांना सांग, अजून किमान 3 दिवस तरी लागतील तोफा तिथे पोहोचायला. जा निघ. माझ्यावर कशा पायी चिडताय. आता तुमच्यासारख्या बाईला हे असलं फुटकळ काम सांगतात म्हणल्यावर तुम्हाला त्रास होणारच. हो, आम्हाला आमच्या तलवारीनी शत्रूला पाणी पाजायचंय.
पण ही अशी दुय्यम दर्जाची कामं दिली जातात. तोफा पोचवा म्हणे, म्हणून त्रास होतो. म्हणून सांगतोय, स्वराज्यात या, मानानं जगा. जिजाऊ आऊसाहेब सन्मानानं तुमचं स्वागत करतात. कोण आहेस तू? स्वराज्याचा सेवक. बघा, विचार कर. स्वराज्य आत्मसन्मानासाठी लढतंय आणि रयत बी तुमची वाट बघते. माफ करा, तुम्ही स्त्री आहात तरी बी शस्त्र लावलं. पर काय करू, तुम्ही महान योद्धे आहात. अहो, वाघिणीनं नरड फोडलेलं आवडतं, तोफांची नेहान नाही. तेव्हा विचार करा आणि शक्यतो तोफांचा एक कमी करा. येतो मी. रफीक मियाँ, देखो पहुंच गए हम. शेवंते रफिक नाही, रामची मन. कसूर माफ. परत नाही बोलणार. पण राजगडाच्या परिसरात कधी पोहोचलो कळलं पण नाही ना. पण आता राजगडावर जायचं कसं? जसं इथवर आलो तसंच. सोपं आहे का ते? आपल्याला थेट जिजाबाई पर्यंत पोहोचायचंय. आतापर्यंत जशी नशिबाची साथ मिळाली तशीच इथून मोरबी मिळेल. तू कशाला काळजी करते? चल निघू. नाही नाही, जे काही बोलायचंय ना ते आत्ताच बोलू, आत्ताच ठरवू. काय करायचं, काय सांगायचं सगळं आत्ताच. आपण चाकरी मागून घेऊ. कसली? तुला जी घरातली कामं जमतात ना ती तू माग. आणि हे बघ, आतापासून आपण वेगवेगळे. आपण एकमेकांना ओळख बी दाखवायची नाही. आणि मग भेटायचं कसं? नुसते इशारे करायचे आणि ज्याला जशी संधी मिळेल तसं तो गाडावर शिरेल. शिरू, या जिजाबाईच्या जवळ जायचं काहीतरी चांगलं कारण शोधलं पाहिजे. रामजी, 4 दिवस संपलेत आपल्या हातातले. आऊसाहेब, काम पूर्ण नाही झालं, पर खडा मात्र बरोबर बसलाय. काय म्हणाली रायबागन? काय म्हणाली नाही, पण तिला स्वराज्याचं महत्व सांगितलं. विचार करू लागली. तिला म्हणलं, आऊसाहेब आत्मसन्मानानं तुमचं स्वागत करतील. मग काय, बघतच राहिली. तलवारीवरची तिची मूठ सैल झाली आणि ती विचार करू लागली. तिला म्हणलं, वाघिणीला नरड फोडताना बघायला आवडतं, तोफा वाहून न्यायला नाही. शाबास. आता तोफा घेऊन जाण्याचा तिचा वेग मंद होईल, म्हणजे आपण दोन्हीकडे फत्ते होणार. तर आपल्या या कुरगोडीचा शत्रू स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. न शाइस्ता खान न सिद्धी जोहर. आऊसाहेब, तुमची हर एक चाल कामयाब होती. राजपन्हाळ्यावर अडकल्यात आणि तुम्ही पटावरची प्यादी हलवताय. रयतेच्या सुखासाठी त्याची गरज आहे बहिर्जी. तुम्ही बघाच, ही येणारी आषाढ पौर्णिमा स्वराज्यासाठी शीतल चांदणं घेऊन येणारी ठरेल आणि दुश्मनासाठी अंधकारमय. आपल्याकडे वेळ कमी आहे. लय कमी आहे. एवढ्या कमी वेळात हा राजगड चढायचा आहे, तेही चौकी पहाऱ्यात. अवघड आहे, पण करू. करायचंच. जहागीर मिळेल हे एक काम केलं तर. जहागिरीपेक्षा मला माझा बेटा. खैर, आत्ता माझ्या डोळ्यासमोर ती न बघितलेली जिजाबाई दिसतीये. मला बी. या आषाढ पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जिजाबाईला दिसता कामा नये. त्याआधीच काम तमाम करू. तू फक्त आसपास राहा. होय, आणि समजा नजराआड झालोच तर तू खून लक्षात ठेव. राज्याला कशाला वाजवतोय? राजाची माणसं येतील ना. येऊ दे की आली तर. सांग त्यांना गुराकी हाय. त्याच्या गाया म्हशी खानानं पळवल्या तेव्हापासून पागल झालाय तू. ठीक.
तू मात्र नेहमीसारखं हे माझं पावाचं इशारा ध्यानात ठेव. मला तुझं वाजवणं पाठ आहे, पण आता या राजगडाचा सूर बेसूर करायचाय पहिला, ते बी उद्याच. वय